इस न्यूज के प्रायोजक हैं अफजान जूस एंड फालूदा, पेंटर चौक, बीजापुर वेस्ट, सोलापुर। आज़ादी बचाओ न्यूज चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। पीने के पानी की पाइपलाइन लीकेज होने से लाखों लीटर पानी रास्ते पर। सोलापुर शहर के जुड़े सोलापुर प्रभाग क्रमांक 26 कल्याण नगर चौक में पीने के पानी की पाइपलाइन लीकेज होने से लाखों लीटर पानी रास्ते पर बह रहा है। ये देख संभाजी ब्रिगेड की ओर से बहते हुए पानी में कागज की नाव बनाकर महापालिका का विरोध किया। जुळे सोलापूर भागातील प्रभाग क्रमांक 26 येथील कल्याण नगर या चौकामध्ये कित्येक वेळेस जलवाहिनीचं वॉल्व खराब झाल्यामुळे या जलवाहिनीस गळती लागून लाखो लिटर पाणी वाया जात आहे। याबाबत संबंधित झेडो बाबर यांना कल्पना दिली असताना सुद्धा त्यांनी या प्रकाराकडे लक्ष दिलं नाही। एकीकडे महानगरपालिका म्हणते की पाणी जपून वापरा, उन्हाळा आहे, पाण्याची टंचाई आहे, उजनी मायनसमध्ये आहे। असे असताना लोकांना ज्ञान देण्यापेक्षा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कार्यतत्परता दाखवून ही जी गळती लागलेलं पाणी आहे, असे पाणी वेगवेगळ्या भागामध्ये लाखो लिटर पाणी वाहत जात आहे, तिकडे लक्ष द्यावं, मग लोकांना ज्ञान पाजावं। कारण आपण पाहत आहे 4-4 दिवस 8-8 दिवस नागरिकाला पिण्याचं पाणी मिळत नाही। असे असताना महानगरपालिका प्रशासन हे मस्तवाल अधिकारी या पाण्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहेत। त्यामुळे मी आयुक्त मॅडमना विनंती करतो, अशा अधिकाऱ्यावर तुम्ही कडक कारवाई केली पाहिजे, जेणेकरून महानगरपालिका अधिकारीचं जे कामापासून कुचराई करतात अशावर कारवाई झाली पाहिजे, असं आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आयुक्त मॅडम यांना भेटून निवेदन देणार आहोत।